सर मला दुरुस्त करा, कारण तुमचं राजकीय आकलन इतर कुणाही पेक्षा महाराष्ट्रात सर्वोत्तम आहे. मी महाराष्ट्रात 70-80% भूभाग आता फिरलोय. माझ्या मते लोकसभेला जसं वातावरण होतं तसं नाहीये, बरंचसं निवडलेलं आहे. तुम्ही 40 नवे उमेदवार दिलेत, उद्धव ठाकरेंना पण 40 नवीन उमेदवार दिलेत. हे नवीन 80 चेहरे आहेत. तुमची राजकीय ताकद महाराष्ट्र जाणतो. शिवाय अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली. तर आमचं असं आकलन आहे की शरद पवार साहेबांचे 40, उद्धव ठाकरे साहेबांचे 40 आणि बंडखोर हेच महाराष्ट्राच्या विधानसभा 2024च्या निवडणुकीचा निकाल लावतील. तुमचं याबद्दलचं मत काय? मला असं वाटतं निवडणूक ही यावेळेला लोकसभेपेक्षा वेगळी आहे. आणि त्याचं कारण लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो मार्ग बसला, फटका बसला सत्ताधारी पक्षाला, त्याच्यातून चर्चेने अनेक गोष्टी अशा केल्या की लोकांना आपल्यावर कसं घेतात. लाडकी बहीण 1500 रुपये आणि आजचे 1500 पुढच्या 2 महिन्याचे बेरोजगार मुलांच्यासाठी काही आणखी काही अशा अनेक सगळ्या गोष्टी केल्या आहेत की ज्या गोष्टी आत्ता जे करतायत त्या गोष्टीच्या संबंधी नरेंद्र मोदी जाहीरपणाने रेवजी कल्चर म्हणून बोलत होते, सुनामी जुमला म्हणून बोलत होते. हे जे बोलत होते मोदी आणि त्यांचे महाराष्ट्राचे सहकारी, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी या गेल्या 6 महिन्यात केल्या. आणि त्यांचं निवडणूक त्या मार्गाने जिंकायची हे त्यांचं सूत्र आहे. जे काही त्यांनी केलं त्याचा काहीच परिणाम होणार नाही असं मी म्हणत नाही. पण जे देवेंद्र फडणवीसने सांगितलं एक दिवशी की मी आज 2 पक्ष फोडून आलो, माझ्या मते लोकांना हे आवडत नाही. उभं करायला अक्कल लागली लागतं, दिसता करायला अक्कल लागत नाही. आणि लोक दिसताच्या रस्त्याचा फारसा पुरस्कार करत नाही. तुम्ही जे काही केलं ते लोक म्हणतात. म्हणजे अगदी महिलांना मी अनेकदा प्रवास गाडीने करतो. गाडी प्रवास करायचं एक कारण, एक तुम्हाला रस्ते कसे आहेत, पीक कसं आहे, रस्त्यात लोक भेटतात, ही एक संधी मिळते. एका ठिकाणी महिला काम करत होत्या शेतात, ते मुद्दाम गाडी थांबली. त्या सगळ्यांना बोललं, त्याने विचारलं की ह्याचं पैसे मिळाले का? मिळाले. हां, म्हणजे आम्ही खुश आहोत तुम्ही. म्हणजे कसे खुश? तेलाचा भाव काय माहिती आहे का तुम्हाला? ह्याचा भाव काय तुम्हाला माहिती आहे का? आमच्या गावाची अमुक मुलगी शिकायला गेली पुण्याला, तिला कुणीतरी बोलून दिलं. इतक्यात आम्ही तिथं पोलीस स्टेशनचे हे केले, फेऱ्या मारल्या, काही झालं नाही. आणि त्यामुळे कसं आणून तुम्ही म्हणता, या अशाही रिॲक्शन लोकांच्याकडे ऐकायला येतं. ते सगळ्यांच्याच असतील असे म्हणत नाही, पण आहेत हे नाकारता येत नाही. या सगळ्या गोष्टीचे काही परिणाम होतील. पण अगदी कालच्याच माझी 3 सभा ती चौकशी करा. करत होता आणि प्रतिसाद करता, प्रचंड प्रतिसाद. लोकसभेच्या निवडणुकीच्या पेक्षा जास्त होत. ही चिंता दिसते. हे मतात चांगलं झालं, चिंताच करायची. साहेब, एक पवार साहेब म्हटलं की मराठवाडा नामविस्तारासारखा राजकीय तोटा सहन करणारा महत्वाचा निर्णय घेणारा नेता. मग अशा वेळेला 2 प्रश्न येतात, ज्याच्या लाडक्या बहिणीचा तुम्ही संदर्भ दिला. तुम्हालाही कळतं ऍज अ पत्रकार म्हणून आणि सागरलाही कळतं की ही महाराष्ट्रासाठी लाडकी बहीण योजना ही अडचणीची गोष्ट आहे. पुढे चालून महाराष्ट्र खूप अडचणीत येणार आहे. पण आपण दुसरीकडे बघतो की पवार साहेब असे सगळेजण असं म्हणतात की ठीक आहे, असं नाही तर आम्ही पुढे असं करू. हा एक प्रश्न, म्हणजे लाडक्या बहीणसारख्या तत्सम योजनेबद्दलचं तुमचं मत. आणि दुसरा प्रश्न असा की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा तुम्हालाही माहिती की आत्ताच्या कायदेशीर परिस्थितीमध्ये सुटूच शकत नाही. तरी सुद्धा ज्यांनी नामविस्तारासारखी गोष्ट महाराष्ट्रात राजकीय तोटा सहन करून केली, त्या श्री शरद पवार यांचं ह्याच्याबद्दलचं मत काय? ह्या दोन्ही प्रश्नाबद्दल सविस्तर बोला. आरक्षणाच्या प्रश्नाच्या संबंधी एक मोहीम सुरू आहे. जगाच्या फासाने त्याला लोकांचा प्रतिसाद झाला. त्याचे 2 कारणं आहेत. एक मराठा समाजाचा मोठा वर्ग शेतीचा आहे, आणि दुसरं एक कारण असं आहे की हळूहळू त्यांच्याची मुलं शिकतायत. ते शिकत असताना कुठंतरी काम मिळावं अशा प्रकारची अपेक्षा आहे.
ती त्यांचीच नाही तर समाजाचा वेगानं सुद्धा अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी हा एक महत्वाचा आहे. त्यामुळे अस्वस्थता आहे, त्याचं काहीतरी केलं पाहिजे या मुद्द्यावर दररोज फारसाने हात घातला आणि त्यांना प्रतिसाद. लोकांच्यात म्हणणं होतं की ही स्थिती इतरही समाजाची, तुम्ही एका वर्गाचा फक्त कसा विचार करू शकता. त्यामुळे काही लोकांच्यात अस्वस्थता होती आणि विशेषतः ओबीसीमध्ये अस्वस्थता होती, काही प्रमाणात आधी असते. पण एक गोष्ट जरांगेंनी वेगळी अलीकडे केली की त्यांचा जे मराठ्यांच्या समाजाचा आग्रह होता तो चालूच होता. पण हे म्हणत असताना त्यांनी मुस्लिम, धनगर, लिंगायत हे अन्य समाज सुद्धा घेतले आणि त्यांच्यासाठी सुद्धा काही केलं पाहिजे हा विचार मांडला आणि त्यांच्या मूळ विचाराला वेळ त्यांनी विभाग केला. आणि याच्यामुळं ती जी चिंतेची आणि स्थिती काही घटकांच्यात होती ती जरा सॉफ्ट व्हायला करतील असं जाहीर झालेलं माझ्या काल वाचण्यात आलं की मला अधिक माहिती त्याची नाही. पण जी सुरुवातीला लोकांना काळजी वाटत होती ती त्याची आज झालेली नाही, परिस्थिती सुधारणार होती. दुसरा प्रश्न काय, लाडली बहीणसारखी योजना तुम्हालाही माहिती आहे की राज्याला परवडणार नाही. पहिल्यांदा ह्या आत्ताच्या ज्या स्कीम ज्यांनी केल्या त्यांना माहिती ही टिकणार नाही. ही स्कीम त्यांची एका ठराविक काळाच्यासाठीच आहे. हां, त्याच्यात ते दुरुस्त करायचं सगळं तर दुरुस्त करून कंटिन्युएशन करणं अगदी अशक्य असं नाही, पण प्रायोरिटीच आहे. ओके, राज्याचे जे रिसोर्सेस आहेत त्याला प्राधान्यक्रम कसा मिळेल या योजनेत द्यायचा की ज्याला प्रधानमंत्रीच म्हणतात ही रेवली कल्चर चुनावी जीवनात असा काय त्यांचं नाव शहा, अमित शहा असं म्हणजे आणि आणखी काय म्हणजे त्या महिन्याकडे 1-2 दिवस असं करता येणार नाही. आणि उद्याच्याला याच्यात सुधारणा करून आणखी काही करायची भूमिका आमच्या लोकांनी मांडली. तिथे सुद्धा आम्हाला हाच विचार करावा लागेल की सगळं करत असताना उद्या करायची वेळ आली तर ती झेपेल अशासाठी काहीतरी गोष्टी त्याच्यात ॲड करावं लागते. डिलीट करायची नाही, ऍडच ॲड करावं लागते. काय करता येते ते अवर्क स्कीम आहे ते VF यांच्यासाठी ॲप्लिकेबल आहे. आता ॲप्लिकेबल आहे त्याचा क्रायटेरिया ठरवता येईल. ओके, दुरुस्ती अशा अर्थाने हा क्रायटेरिया काहीतरी ठरवता येईल. त्याच्यामध्ये ज्याचं वार्षिक उत्पन्न इतक्याच्या वर आहे त्याचा विचार केला पाहिजे का, कोणासाठी द्यायचं, अशी काही ना काहीतरी क्रायटेरिया सुधारून अधिक सुधारित ही योजना मांडणं अशक्य नाही. पण शेवटी लक्ष केंद्रित करावं लागेल राज्याच्या हिताच्यासाठी. भांडवली गुंतवणूक केल्याच्या नंतर जी उभारणी होणार आहे असेच रिअलायझेशन होणार आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि मराठा आरक्षणावर तुमचं सोल्युशन काय? आमचं सोल्युशन हेच आहे की सगळ्यांना त्याच्या वेगवेगळ्या अर्थकारणाच्या दृष्टीने जे वंचित आहेत त्यांना सोडू नका आणि त्यांच्या हिताची लक्ष करा. मराठा समाजात शेती करणारा वर्ग आहे, शेतीचं होल्डिंग कमी झालेलं आहे, कुटुंबाच्या वाचण्या झालेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच पुढच्या पिढीमध्ये शेती करणं योग्य नाही. एकाने शेती करावी आणि दुसऱ्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊन काम मिळायची संधी असेल तर ती घेतली पाहिजे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात असं उचलून आपलं घर चालवलं पाहिजे. साहेब, जरांगे यांची भूमिका निवडणूक लढवणं त्यानंतर महाविकास आघाडीकडनं त्याचं स्वागत होणं या सगळ्या गोष्टीमुळे पोलरायझेशन मोठ्या प्रमाणामध्ये होईल असं वाटतं का मतदानामध्ये? तुमचा अनुभव काय सांगतो या सगळ्या गोष्टी? निवडणुकांना लढवण्याची भूमिका घेतली पोलरायझेशन न व्हायची गरज आहे. निवडणुकीची कटुता अधिक झाली असती ती नाही. आणि माझ्या मते हा निर्णय योग्य काय त्यांनी किशोर हातात घेतलेला आहे.
तो इश्यू नंतर ते सांगितलं होतं पहिल्यापासून मी या कॉस्टसाठी म्हणतो, मला बाकीचा इंटरेस्ट नाही. कौर साहेब, मी तुमच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा एक पत्रकार म्हणून तुमचे मी राजकीय टप्पे मी स्वतःसाठी पाडतो. 1998च्या आधीचे शरद पवार खूप वेगळे मला दिसतात, 1998च्या नंतरचे शरद पवार खूप वेगळे दिसतात. आणि त्याचा कॉन्टेक्स्ट येतो तो म्हणजे राज ठाकरे जे काल परवा म्हणाले पुणेरी पगडी आणि फुल्यांची पगडी, थेट तुमच्यावरती आरोप असा केला जातो. आणि माझं मत त्याच्याबद्दलचं फार वेगळं आहे, ते की मी स्क्रीनवरती सांगणं योग्य नाही. पण शरद पवार हे खूप जातीयवादी आहेत आणि ते तशाच पद्धतीचं राजकारण करतात पोस्ट 1998 स्पेशली. म्हणजे आयुष्याची जातीचा विचार केले आणि करणारे जे ग्रस्तवाला जातीवादी म्हणतात, मी काही त्यांच्याबद्दलचं भाष्य करायची. उभ्या आयुष्यात त्यांनी काय कॉन्ट्रीब्युशन केलं, उभ्या आयुष्यामध्ये लोकांना नावं ठेवलं, टीका टिप्पणी केलं, नसला तर याच्या दुसऱ्या गोष्टी त्यांनी काहीच केली. ही गोष्ट खरी आहे की फुल्यांच्या फळीचा विचार मी या ठिकाणी बोललो पुण्यात. आणि तो कार्यक्रम होता समता परिषद नाही. मला वाटतं भुजबळ साहेबांना बेल झाल्यानंतरचं दणदणीत त्यांचं भाषण होतं. त्या भाषणात ते म्हणाले की मी जेलमध्ये असताना मला भाजपमध्ये जाण्याची ऑफर मिळाली वगैरे वगैरे, पण मी ही पगडी घालतो. आणि तो कॉन्टेक्स्ट तुम्ही पकडला, ज्यावेळेस तुम्हाला पुणेरी पगडी घातली त्यावेळेस तुम्ही ती काढली आणि फुल्यांची पगडी घातली. आणि तेव्हापासून खरं तर सतत तो तुमच्यावरती आरोप होत आलाय. आहे की मी ह्याच्याबद्दल तिथं इथंच नाही अनेक ठिकाणी बोलतो की फुल्यांची फगडी ही फगडी असतात, तो फुल्यांची विचारधारा असतो. फुल्यांच्या विचारधारेच्या पुरस्काराच्या संदर्भात मी अनेकदा बोलतो. आणि त्याला विरोध करणाऱ्या जे जे फोर्सेस असतील त्यांच्या विरुद्ध मी बोलले, ते कधी लपून ठेवलेले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी अनेक गोष्टी केल्या आणि हे मुद्दा मी प्रत्येक भाषणात विशेषतः तरुण लोक आहेत तिथं सांगत असतो. आणि हा पुरोगामी विचार मांडणारा, त्या पुरोगामी विचार मांडणाऱ्याची फगडी डोक्याला घ्यायची. मुंबई ही औद्योगिक नगरी होती. आज मुंबईचा चेहरा आणि मुंबईचे व्यवहार बदलले. मुंबई आज फायनान्शियल सिटी आहे आणि सर्व्हिस सिटी आहे. आज बँका आणि या सगळ्या गोष्टी मुंबईत आल्या. आता हे बदल होत आहे. त्या बदलाला आणखी चांगलं स्वरूप द्यायचं असेल तर औद्योगिकरण जे केंद्रित झालेलं आहे त्या ठिकाणचं औद्योगिकरण थांबवलं पाहिजे. मुंबई असेल फुलं आता बाहेर गेलं पाहिजे. माझ्या हातात त्या राज्यात सुसूर करतोय त्यावेळेला जवळपास फुलांचे उद्योग मी थांबवले. पुण्यामध्ये MIDC आली, इथे उद्योग नव्हता. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि टाटा जमशेदपूरला कार मॅन्युफॅक्चरची युनिट काढणार हे चव्हाण साहेबांना कळलं. त्यांनी DRDला बोलवलं, इथं तुम्हाला जागा देतो म्हणजे इथं काढा. त्यांनी ऍक्सेप्ट केलं. आज टेल्को इथं झाली, वजा जातो अशीच झाली आणि अनेक कारखाने झाली. आता हे झालं कुठं फुल्याच्या गोष्टी. मी राज्याच्या 70 नंतर सगळं आता फुलं आता बाहेर जावे, बाहेर कुठे जायचं, बाहेर जायचं. आम्ही गेलो कुठं भिजून गेल्या. जवळपास फुलांचे उद्योग मी थांबवले. पुण्यामध्ये MIDC आली, इथे उद्योग नव्हता. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि टाटा जमशेदपूरला कार मॅन्युफॅक्चरची युनिट काढणार हे चव्हाण साहेबांना कळलं. त्यांनी DRDला बोलवलं, इथं तुम्हाला जागा देतो म्हणजे इथं काढा. त्यांनी ऍक्सेप्ट केलं. आज टेल्को इथं झाली, वजा जातो अशीच झाली आणि अनेक कारखाने झाली. आता हे झालं कुठं फुल्याच्या गोष्टी. मी राज्याच्या 70 नंतर सगळं आता फुलं आता बाहेर जावे, बाहेर कुठे जायचं, बाहेर जायचं. आम्ही गेलो कुठं भिजून गेल्या. लोकांना खल्लं व्हायचे दिवसा. आज तिथे कारखाने आहेत. गेलो बारामतीला, तिथे MIDC काढली. वेगवानच्या जवळ MIDC काढली. हा तुमचा नगरचा रस्ता आहे तिथं रांजणगाव, तिथे MIDC काढली. अनेक कारखाने काढले. सातारच्या बाजून निघालो. हा
ओलांडली की सीमेवर सुरू झाली की कारखाने दिसतात. हो. सगळ्या कारखानदारी एकाच ठिकाणी करायची लागली. इथं साखर लागली जी सेन्सर आहे आणि म्हणून लिकेज स्वरूपामध्ये कारखानदारी ही सगळ्या राज्यात करणं त्याची हा दुसरा भाग माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. असे काही कार्यक्रम घेणं आणि राज्याचा चेहरा बनवणं त्याची आज खऱ्या आवश्यकता आहे. आणि ते करण्याच्या ऐवजी नाही त्या गोष्टीच्यासाठी अमुक जिहाद आणि अमुक अमुक याच्यात धार्मिक एक अवलंबन वाढेल असेल, समाजामध्ये गैरविश्वास होईल असेल, असा जो उद्योग करणारे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आणि ते सूत्र आम्ही आत्ताच्या निवडणुकीमुळे सुद्धा घेतोय आणि लोकांना त्या संबंधी प्रत्येक असं मला जाणवत. साहेब, प्रतिवाद दोन पद्धतीने केले जातात तुमच्या या प्रचाराला. पहिला प्रतिवाद असा की महाराष्ट्रातली जी राजकीय संस्कृती बिघडली आणि आता तर ती खूपच वाईट वळणाला गेली असं अनेक जण म्हणतात. तर त्याची सुरुवात 2019 साली झाली असं म्हणतात. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला एकत्रित बहुमत मिळालं होतं, पण पवार साहेबांनी एक महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि त्यानंतर ती संस्कृती बिघडली असा एक प्रतिवाद असून, दुसरा तुम्ही म्हणाल की छगन भुजबळ हे मी त्यांना महत्वाचं पद दिलं नाही कारण माझ्यासोबत तोच एक पर्याय होता. पुढे छगन भुजबळांचा जो काही प्रवास झाला तो जेलपर्यंत गेला. मग त्यातनं दुसरा प्रश्न असा निर्माण झाला की मग भुजबळ साहेबांना तुम्ही प्रदेशाध्यक्ष पद दिलं, गृहमंत्री पद दिलं, सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या खात्याची जबाबदारी दिली. ह्या दोन्ही प्रश्नाकडे कसं त्याचं विश्लेषण कसं करायचं? त्याचं विश्लेषण एक असते की ते एका वर्गाचे प्रतिनिधी ओबीसी आणि मला महाराष्ट्राच्या अन्य लोकांना विशेषतः ओबीसी, दलित, आदिवासी, महिला या सगळ्यांना एक विश्वासाचं वाटण दिलं पाहिजे. हे राज्य हे सगळ्यांचे, हे राज्यामध्ये सगळ्यांचा अधिकार आहे आणि कर्तृत्व करण्याची दाखवण्याची संधी जर मिळाली तर अन्य लहान कुटुंबातला व्यक्ती सुद्धा ते करू शकतो. पण ती त्यांनी संधी द्यायला पाहिजे आणि ती संधी द्यायची असेल तर तशी वाढायची, तसं व्हायची. याचा खऱ्या अर्थाने त्याची जात धर्म हे न बघता प्रोत्साहित केलं पाहिजे, आत्मविश्वास वाढवला पाहिजे. देवेंद्र फडणवीस वैयक्तिक रोष नाही तुमचा? काहीच नाही. तिथे वडील माझी गंगाधर माझी सगळे मित्र होते, लागलेली होते आणि त्यावेळेला देवेंद्र लहान होते वयाने, पण माझ्या त्यांच्याकडे अपेक्षा जास्त होते. एक राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीसकडे कसं बघता तुम्ही? माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करायची संधी मिळाली, काही गोष्टी त्यांनी कामही केलं. साधारणतः त्या काळात त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांच्याबद्दल सगळ्यांच्याबद्दल बोलत असतील, त्यांच्याबद्दल स्वच्छ प्रशासन देण्याची त्यांची इच्छा आहे अशा प्रकारची जनमानसात भावना होती. ती फारशी चुकीची नव्हती. देवेंद्र फडणवीसांनी स्वच्छ कारभार केला असं तुमचं मत आहे? सगळ्यांनी तुम्ही म्हणता इतकं लफा तुम्ही म्हणत नाही म्हणताना मी देवेंद्र फडणवीस व्यक्तीचा हा शब्द वापरलेला, त्यांच्या टीम आणि ज्यांना ते प्रोत्साहित करतात त्यांच्याबद्दल मी बोललेलं नाही. दोन प्रश्न शेवटचे तुम्ही त्याला उत्तर द्या. बटेंगे कटेंगे एक है तो सेफ है हे नारे हिंदुत्व एकत्रित करतील? कारण की इतके दिल्लीतले नेते इथे येऊन वारंवार सभा घेऊन सांगतायत. आणि दुसरा प्रश्न, महाराष्ट्राला वारंवार चर्चा परत एकदा अशी येते की महिला मुख्यमंत्री होतील, सुप्रियाताई होतील, अशी खूप एक चर्चा आहे राष्ट्रवादीची, त्याच्याविषयी एक स्पष्ट मत आहे. माझ्या माहिती फार सोफियाला त्याच्यात इंटरेस्ट नाही. तिचा इंटरेस्ट फार ऍक्टिव्हिटी मिळेल तुम्ही चौकस करा. मॅक्झिमम अटेंडन्स आहे, मॅक्झिमम पार्टिसिपेशन आणि त्यांचं सर्कल जे असतं माझ्या निवृत्ती राहते तर पक्ष विजयी विविध पक्षाची जे अभ्यासू तरुण पिढी आहे 25 लोक आहेत त्यांचे एकत्र वैतव्य निश्चित आहे. तिचा व्यापक इंटरेस्ट त्याच्यामध्ये, तिचा मुख्यमंत्री या गोष्टी डोक्यात नाही असं मी पाहतो आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही फार स्पष्टता द्या, कारण तुम्ही जेव्हा म्हणालात की ज्याचे नंबर जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री बनेल, काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की हे पण एक चांगला फॉर्म्युला असू शकतो, पण मग जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
कोण 2-3 चेहरे पवार साहेबांना दिसत असतील तर ते सांगा. तुम्ही त्या काही सगळ्या मुलाखती बघितल्या नसतील, पण शब्दशः ते असंच म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा साधारणपणे मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय असेल 2004ला तुम्ही ते आकड्याचं गणित नव्हतं मांडलं. मी हे सांगतो आम्ही तिघे एकत्र आमच्या तिघांच्या मध्ये ज्याची सेल जास्त असेल त्याची ही नैतिक अधिकार असेल आणि त्याला सहकार्य करणे आमची जबाबदारी आहे. आणि हे करत असताना त्याच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि अन्य पक्षाचे जे सहकारी आहेत त्याच्यातलं उत्तम प्रशासन देण्यासाठी उपयुक्त असतील असे त्या पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांचं सरकार बनवणं हे महाराष्ट्राच्या हिताचं राहील असं माझं मत. काही झालं तर त्या प्रश्नावर आम्ही अंतर आणि कटुता अजिबात येऊन देणार. धन्यवाद. हे होते श्री शरद पवार. मला आता महाराष्ट्राच्या मनातल्या बहुतेक सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलीत. माझा सहकारी सागर कुलकर्णीचं मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.